गणपतीला आपण दुर्वा अर्पण करतो. गणपतीला दुर्वा का प्रिय असतात? पौराणिक कथेनुसार गणपती जेव्हा अनलासूर नावाच्या राक्षसाचा वध करत होता, तेव्हा अचानक गणपतीच्या पोटामध्ये जळजळ सुरू झाली. अनेक उपाय करून पण ती जळजळ थांबत नव्हती. कश्यप ऋषींनी गणपतीला दुर्वा अर्पण केल्या आणि अचानक गणपतीची पोटातली जळजळ शांत झाली. गणपती प्रसन्न झाले आणि त्यांना त्या दुर्वा प्रिय झाल्या. त्यानंतर गणपतीने वरदान दिले की जो मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. ही झाली पौराणिक कथा. आता या व्यतिरिक्त दुर्वा ही खूप औषधी वनस्पती आहे. दुर्वा उष्णता कमी करते, एकदम थंड अशी वनस्पती आहे. दुर्वा अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटीसेप्टिक म्हणून काम करते. दुर्वा शरीराला थंडावा देणारी असल्यामुळे ज्यांना ताप आला असेल त्यांनी दुर्वांचा रस घेतल्यानंतर तापामध्ये खूप आराम मिळतो. डोकेदुखीमध्येही दुर्वांचा लेप कपाळावर लावला आणि दुर्वांचा रस 2-2 थेंब नाकामध्ये घातला तर डोकेदुखीमध्ये नक्कीच आराम मिळतो. दुर्वांचा रस नेहमी पिण्यामध्ये ठेवल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेह ज्यांना आहे त्यांच्यासाठी हा उत्तम उपाय आहे. त्वचा विकारातही दुर्वा आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. अगदी नांगीण सारख्या आजारात सुद्धा दुर्वांचा लेप लावल्यामुळे शरीराचा दाह कमी होतो. पोटाच्या विकारातही, अपचनासारख्या आजारात आपल्याला दुर्वांचा फायदा होतो. दुर्वा शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. अगदी स्त्रियांना मासिक पाळीमध्ये पोटात दुखत असेल किंवा ब्लिडिंग जास्त होत असेल तरी दुर्वांचा रस घेतल्याने खूप आराम मिळतो. दुर्वांच्या अँटीसेप्टिक या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील जंतू संसर्गामध्ये खूप फायदा होतो. तसेच अँटी इन्फ्लमेटरी या गुणामुळे शरीरामध्ये कुठेही सूज असेल तर ती ओसरण्यासाठी दुर्वांच्या रसाचा नक्कीच फायदा होतो. हे छोटे छोटे उपाय आहेत आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने दुर्वा आपल्याला मिळून जातात. तर नक्कीच या गोष्टींचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता. आयुर्टच आयुर्वेदिक क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर, पुणे.